नमस्कार. कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टच्या यशामागे ना एक खूप महत्वाचं गुपित दडलेलं असतं आणि ते म्हणजे कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट. आता हे नाव ऐकून जरा जड वाटेल, पण खरं तर हे प्रोजेक्टला यशस्वी करणाऱ्या शिस्तीचं नाव आहे. चला, आज आपण हेच रहस्य उलगडून पाहूया. या आपल्या प्रवासात आपण 5 मुख्य टप्पे बघणार आहोत. सगळ्यात आधी कामात होणाऱ्या गोंधळाबद्दल बोलू आणि मग हळूहळू बघू की कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट त्यावर कशी मात करते. तर तयार आहात? चला सुरू करूया. आपला पहिला भाग आहे कामातला गोंधळ. आणि ही एक अशी समस्या आहे जी आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवलीच असेल. विचार करा, असं कधी झालंय का की तासनतास मेहनत करून एक फाईल बनवली आणि अचानक ती सापडतच नाहीये? किंवा त्याहून वाईट, क्लायंटला चुकून जुनी व्हर्जन पाठवली गेली. हाच तो गोंधळ आहे जो मोठमोठे प्रोजेक्ट सुद्धा धोक्यात आणू शकतो. आणि याच समस्येवरचं उत्तर म्हणजे कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट. तर मग प्रश्न येतो की या गोंधळाला आवर घालायचा कसा? आणि इथेच एंट्री होते कॉन्फिगरेशन मॅनेजमेंटची. हे कामाच्या वादळाला शांत करून एक व्यवस्थित मार्ग दाखवतं. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर CAM म्हणजे आपल्या कामाच्या प्रत्येक व्हर्जनचा हिशोब ठेवणं इतकंच, जेणेकरून आपलं कोणतंही काम हरवणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे टीममधल्या प्रत्येकाकडे कामाची सगळ्यात योग्य आणि अपडेटेड कॉपी असेल. इथे बघा, हा फरक किती मोठा आहे. डावीकडे आहे CM नसतानाची परिस्थिती, गोंधळ, तेच तेच काम परत करणं आणि चुका. आणि उजवीकडे बघा, CM लागू केल्यावर काय होतं. कामात एकसंधता येते, आत्मविश्वास वाढतो आणि क्वालिटी सुधारते. हा बदलच CMची खरी ताकद आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये CMMI नावाचं एक फ्रेमवर्क खूप प्रसिद्ध आहे. त्यानुसार CMचा मुख्य उद्देश आपल्या कामाची म्हणजे वर्क प्रॉडक्ट्सची अखंडता टिकवून ठेवणं हा आहे. आणि याचे 2 सर्वात मोठे फायदे आहेत. एक, कामाचं नुकसान टळतं आणि दुसरं म्हणजे ग्राहकापर्यंत नेहमीच योग्य आणि तपासलेलं उत्पादन पोहोचतं. चला, आता आपण प्रत्यक्ष CMच्या जगात पाऊल ठेवूया. सुरुवात करूया त्याच्या पहिल्या आणि सगळ्यात मूलभूत पातळीपासून. ही नियंत्रणाची पहिली पायरी आहे. लेव्हल 1 मध्ये फक्त आणि फक्त एकच प्रॅक्टिस आहे, व्हर्जन कंट्रोल. ऐकायला खूप सोपं वाटतं नाही का? पण हाच संपूर्ण मॅनेजमेंटचा पाया आहे. तर लेव्हल 1 म्हणजे काय? म्हणजे कामाच्या वेगवेगळ्या आवृत्त्यांना ओळखणं. उदाहरणार्थ, आपण फाईल्सना V1, V2, V3 असे नंबर देतो किंवा काहीही बदल करण्याआधी एक बॅकअप घेऊन ठेवतो. याचा उद्देश एकच असतो, जर काही गडबड झाली तर आपण लगेच जुन्या बरोबर असलेल्या व्हर्जनवर परत येऊ शकतो. ही एक प्रकारची सेफ्टी नेटच आहे. बरं, आता आपण त्या साध्या सेफ्टी नेटच्या पुढे जाऊया. लेव्हल 2 मध्ये फक्त व्हर्जन कंट्रोल नाही, तर नियंत्रणासाठी एक संपूर्ण व्यवस्थापित प्रणाली म्हणजे एक मॅनेज्ड सिस्टम तयार केली जाते. लेव्हल 2 मध्ये या 6 महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. ह्या सगळ्या मिळून एक मजबूत CM सिस्टम तयार करतात. चला, आता यातील प्रत्येक पायरी थोडी जवळून पाहूया. सुरुवात होते सगळ्यात मूलभूत प्रश्नाने. नक्की कोणत्या गोष्टींवर आपल्याला नियंत्रण ठेवायचं आहे हे ओळखणं, हीच पहिली पायरी आहे. म्हणजे बघा, आपण प्रत्येक छोट्या मोठ्या फाईलच्या मागे लागत नाही. आपण फक्त त्या महत्त्वाच्या गोष्टी निवडतो, जसं की सॉफ्टवेअर कोड, डिझाईन डॉक्युमेंट्स किंवा टेस्ट प्लॅन्स, कारण यातल्या बदलांचा प्रोजेक्टवर मोठा परिणाम होऊ शकतो. एकदा का आपण महत्त्वाचे आयटम्स निवडले की मग त्यांना नियंत्रित करण्यासाठी आपल्याला एका केंद्रीय प्रणालीची, एका सेंट्रल सिस्टमची गरज लागते. ही प्रणाली म्हणजे एक प्रकारचं केंद्रीय भांडार असतं. अनेकांनी गिट किंवा SVN सारख्या टूल्सबद्दल ऐकलं असेल. ही प्रणाली ठरवते की फाईल्समध्ये कोण बदल करू शकतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला सगळा डेटा सुरक्षित राहावा यासाठी नियमित बॅकअपची सोय करते. आता येतो एक खूप महत्त्वाचा शब्द आणि एक खूप महत्त्वाची संकल्पना, बेसलाईन तयार करणे. असं समजा की हा औपचारिक कॉन्फिगरेशन मॅनेजमेंटचा पाया आहे. तर ही बेसलाईन म्हणजे नेमकं काय? बेसलाईन म्हणजे कामाची एक अधिकृत, शिक्कामोर्तब झालेली आवृत्ती. एकदा का एखादी गोष्ट बेसलाईन झाली की ती पुढच्या कामासाठी एक स्थिर आणि विश्वासार्ह आधार बनते. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. एकदा एखादी गोष्ट बेसलाईन झाली की ती जणू लॉक होते. आता जर तिच्यात काही बदल करायचा असेल तर त्यासाठी एक ठरलेली प्रक्रिया फॉलो करावी लागते. याचा अर्थ असा की बेसलाईन नंतर तुम्ही हवे तसे बदल करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला एक औपचारिक चेंज रिक्वेस्ट करावी लागते. मग त्या बदलाचा प्रोजेक्टवर काय परिणाम होईल याचं विश्लेषण होतं आणि मगच तो बदल मंजूर केला जातो. याने
अनावश्यक गोंधळ टळतो. याच प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्येक बदलाची नोंद ठेवणं. कोणत्या बदलाला कोणी मंजुरी दिली, कधी दिली आणि का दिली या सगळ्याचा हिशोब ठेवला जातो. यालाच रेकॉर्ड कीपिंग किंवा स्टेटस अकाउंटिंग म्हणतात. आणि लेव्हल 2 मधली शेवटची पायरी म्हणजे ऑडिट. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण जी काही प्रणाली बनवली आहे ती ठरवल्याप्रमाणे व्यवस्थित काम करते आहे की नाही हे नियमितपणे तपासणं. आणि हे चित्र बघा, इथे सगळ्या गोष्टी एकत्र येतात. लेव्हल 2च्या त्या 6 पायऱ्या सीएमच्या या 4 मुख्य घटकांना कशा पूर्ण करतात हे इथे स्पष्ट दिसतंय. ओळख, नियंत्रण, नोंदी आणि ऑडिट या सर्वांमधूनच एक परिपूर्ण आणि मजबूत व्यवस्था उभी राहते. बरं, हे सगळं थिअरीमध्ये छान वाटतंय, पण प्रत्यक्षात रोजच्या कामात हे कसं वापरलं जातं? चला, आता आपल्या शेवटच्या भागाकडे वळूया. आजकालच्या ॲजाईल किंवा स्क्रमसारख्या वेगवान वातावरणात सीएम खूप महत्त्वाचं आहे. इथे सोर्स कोड आणि टेस्ट प्लॅन्स नियंत्रित केले जातात आणि डेफिनेशन ऑफ डन ही संकल्पना इथे खूप मदत करते. म्हणजे काम पूर्ण झालं हे कधी मानायचं याचे काही नियम ठरवलेले असतात. यामुळे प्रत्येक स्प्रिंटच्या शेवटी योग्य उत्पादन तयार झालं आहे याची खात्री होते. पारंपरिक डेव्हलपमेंटच्या जगात सीएमओची भूमिका आणखी मोठी होते. इथे ते फक्त सॉफ्टवेअरपुरतं मर्यादित नसतं. हार्डवेअर, त्याचे डिझाईन्स, स्पेसिफिकेशन्स आणि अगदी युजर मॅन्युअलसुद्धा याच सिस्टमने नियंत्रित केले जातात. यामुळे उत्पादनाच्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीत एक सुसूत्रता राहते. तर या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक प्रश्न नक्कीच विचारण्यासारखा आहे. आपल्या प्रोजेक्टचा पाया नक्की कशावर आहे? एका मजबूत, मंजूर झालेल्या बेसलाईनवर की सतत बदलणाऱ्या आणि अनियंत्रित फाईल्सच्या ढिगाऱ्यावर? यावर विचार करायलाच हवा.